म्हणजे ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला जो परिसर दिसतोय आपल्याला, हा इतिहास प्रसिद्ध परिसर आहे. जावलीचं जाळं जावलीचं खोरं. आणि या जावली खोऱ्यावर 400 वर्षापूर्वी राज्य होतं ते मोरेचं. मोरे स्वतःला राजा समजायचा, आदिलशाचा सरदार होता. चंद्राव हा किताब होता आणि राजासारखं तो राज्य करत होता. महाराजांनी या मोरेला बरेच वेळा समजावून सांगितलं, मोरे तुम्ही मराठा मी मराठा, आपण जर एक झालो तर आपलं हिंदवी स्वराज्य वाढवता येईल. पण ही गोष्ट मोरेला पटली नाही आणि त्यामुळे 1655 साली महाराजांनी जावली खोऱ्यावर आक्रमण केलं. मोरेसोबत या जावली खोऱ्यात घनघोर युद्ध झालं आणि हे जावली खोरं शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात दाखल करून दिलं. महाराजांनी जावली जिंकली, त्यानंतर स्वतः जावली खोऱ्याची पाहणी केली. त्यांच्या लक्षात असं आलं की या जावली खोऱ्याच्या चारही बाजूला किल्ले आहेत, मधोमध एकही किल्ला नाही आहे. समोर 2 टोकाचा उंच डोंगर दिसतोय बघा, धुक्यामध्ये दडलेला, तोही किल्ला आहे ज्याचं नाव आहे मकरंदगड. जसा इथे मकरंदगड आहे, तुम्ही तापळ्याकडे बामनोलीकडे गेलात तर तुम्हाला वाचोटा किल्ला पाहायला मिळेल. त्याच्या पुढे भैरवगड, त्याच्यानंतर सज्जनगड, अजिंक्यतारा हे साताऱ्याकडचे किल्ले पाहायला मिळतील. वाईकडे आलात तर चंदनवंदन, पांडवगड, कमळगड, वैराटगड हे किल्ले पाहायला मिळतील. भोरकडे गेलात तर रोहिडा, त्याच्या पुढे राजगड, तोरणा हे किल्ले पाहायला मिळतील. कोकणात उतरलो आपण तर रायगड, रसाळगड, मंडणगड, महिपतगड, सुमारगड, कोंढवीचा किल्ला, असे जावली खोऱ्याच्या चारही बाजूला किल्ले, मधोमध एकही किल्ला नाही आहे. जावली खोरा हा अवाढव्य परिसर, एवढा अवाढव्य की रायगडच्या काळ नदीपासून सातारच्या सज्जनगडापर्यंत पसरलेला हा परिसर, इकडे भोरपासून रत्नागिरीपर्यंत पसरलेला हा परिसर, म्हणजे सगळा परिसर जावली खोऱ्याचा. मग या जावली खोऱ्यावर जर लक्ष ठेवायचं आहे तर मधोमध किल्ला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांनी या डोंगराची निवड केली आणि इथं किल्ला बांधायला सुरुवात झाली. 1656ला सुरुवात झाली आणि 1658ला किल्ला बांधून पूर्ण झाला. अवघ्या 2च वर्षामध्ये हा संपूर्ण किल्ला महाराजांच्या काळात बांधून झाला. महाराजांनी जावली खोरं जिंकलं, इथं किल्ला देखील बांधला. ही गोष्ट विजापूरच्या आदिलशाला समजली आणि आदिलशा घाबरला का तर शिवाजी महाराजांनी जावली खोरं जिंकली. जावली खोरं हा अजिंक्य प्रांत आहे, कोणीही सहजासहजी जिंकू शकणार नाही. आणि जर हे अजिंक्य जावली खोरं शिवाजी महाराज जिंकू शकतात तर एक ना एक दिवस विजापूर सुद्धा जिंकतील, ही भीती आदिलशाच्या मनात निर्माण झाली. आणि शिवाजी महाराजांना पकडलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, यासाठी त्याच्या दरबारात वेगवेगळे कट रचले गेले. कुठलाच कट यशस्वी झाला नाही. शेवटी बडी बेगम साहेबा म्हणजे अली आदिलशाची आई, तिने पैजेचा विडा लावला आणि तो पैजेचा विडा उचलायलाही कोणी सरदार तयार होईना. विडा काय होता की जो कोणी सरदार शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मेलेल्या अवस्थेत पकडून आणेल त्याला अर्ध विजापूरचं राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अर्ध राज्य डावाला लावलं होतं, म्हणजे आदिलशा किती घाबरला होता. पण हा पैजेचा विडा उचलायला कोणी सरदार तयार होईना. त्यावेळेस बडी बेगम साहेबा खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात टाकल्या, म्हणाली या दरबारात एकही मर्द नाहीये, नामर्दांनी भरलेला दरबार आहे, बांगड्या भरा बांगड्या. त्यावेळेस एका कोपऱ्यात उभा असणारा अफजल खान तो उठला, त्यानं पैजेचा विडा उचलला आणि बोलला, शिवा शिवा पहाड का चुवा, मैं उसे जिंदा या मुर्दा पकड के लेके आऊंगा. शिवाजी शिवाजी काय तर डोंगरातले उंदीर आहेत, जिवंत मारून घेऊन येतो, असं म्हणून अफजल खान निघाला. आता कुठे बाहेर जायचं झालं, आपणही शुभवेळ पाहतोच आहे. खानाने ठरवलं शुभवेळ पाहायचा. त्याने काझीला बोलवलं, विचारलं मी शिवाजी महाराजांना पकडायला चाललोय, मला शुभवेळ सांग. काझी बोलला, तोबा तोबा तोबा, तुम्ही शिवाजीचा नाद सोडा, शिवाजी तुम्हाला मारेल, खलास करेल. आणि हे काझीचे उद्गार खानाच्या कानातून डोक्यात गेले आणि खानाचं डोकं फिरलं. प्रचंड राग आला, रागाच्या भरात एकच थापड लावून दिली, काझी जागच्या जागी खलास. काझी मेला ही गोष्ट समजली खानाच्या कुटुंबाला. आणि खानाचं कुटुंब फार छोटं होतं. आपण म्हणतो ना छोटं कुटुंब सुखी कुटुंब, असं खानाचं कुटुंब फार छोटं होतं. त्याला फक्त 64 बायका, 64 बायकांचा धनी आणि 43 मुलांचा बाप होता. किती छोटं कुटुंब होतं. या खानाच्या बायकांनी खानाला अडवायचा प्रयत्न केला, तुम्ही शिवाजी महाराजांना पकडायला जाऊ नका. असं का झालं असेल तर त्या खानाच्या बायकांच्या मनात महाराजांच्या बद्दल आदर होता. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेबरोबर महाराजांनी केलेलं वर्तन आठवा. एका परकीय स्त्रीकडे माते समान नजरेनं पाहणारे आमचे राजे, त्या राजांचा आदर शत्रूनेही करावा. त्याच आदरापोटी खानाच्या बायकांनी खानाला अडवायचा प्रयत्न केला. पण खान उलट्या काळजात, त्याने उलटा विचार केला, मी जर तिकडे गेलो माझं काय बरं वाईट झालं, माझ्या कुटुंबाची काळजी कुणी घेणार. म्हणून त्याने त्या 64 बायकांना मारलं जाईल. गाणगापूर तुळजापूर रस्त्यावरती अफजलपूर नावाचं गाव येतं. ज्या गावामध्ये एक विहीर आहे, खून बावली. ज्या विहिरीत बायकांना ढकलून मारलं, त्या विहिरीच्या शेजारी बायकांच्या कबरी बांधल्या आणि खान तिथून निघाला. निघताना स्वतःसोबत 60,000ची फौज घेतली आणि वाटेवरती जेवढी हिंदूंची मंदिर आहेत ती उद्ध्वस्त करत करत खान वाईपर्यंत गेला. तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर ही सगळी मंदिरं तो उद्ध्वस्त करत होता. का बरं तर शिवाजी महाराज हिंदू आहे. मंदिरं उद्ध्वस्त केली, महाराजांच्या भावना दुखवतील, महाराज मैदानावर येतील आणि युद्ध करतील. पण मैदानात जाऊन युद्ध करायचं तर महाराजांकडे तेवढी फौज नव्हती आणि म्हणून महाराज हे किल्ल्यावर येऊन थांबले. खान वाईपर्यंत आला, महाराजांची हालचाल काहीच नाही. हे पाहिल्यावर खानाची चलबिचल झाली. काही करून शिवाजी महाराजांना मैदानात आणलंच पाहिजे म्हणून त्याने वेगवेगळे प्रयत्न केले. त्याच्या कुठल्याच प्रयत्नाला यश आलं नाही. शेवटी त्याने आपला वकील इकडे पाठवला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. हा वकील इथे आला, शिवाजी महाराजांना सांगू लागला,
खान साहेब म्हणतायत मी तुमच्या वडिलांचा मित्र म्हणजे तुमचा काका, आणि काका या नात्याने तुम्हाला भेटू इच्छितोय, भेटण्यासाठी वाईल आहे. खानाचा निरोप महाराजांनी ऐकला, शांत डोक्याने विचार केला आणि विचारपूर्वक उत्तर पाठवलं की खान साहेबांना सांगा त्यांची ताकद मोठी, फौज मोठी, त्यांचा शौर्य पराक्रम आम्ही जाणतो, त्यांना भेटण्याची इच्छा तर आम्हालाही आहे, पण आम्ही वाईला येऊ शकत नाही, कारण आम्ही त्यांना फार घाबरतोय. त्यांनी आम्हाला अभय द्यावं, स्वतः जावली खोऱ्यात द्यावं, आम्ही नक्कीच त्यांची भेट घेऊ. मग शिवाजी महाराज घाबरलेत, अभय मागतायत, ते ऐकून खानाला फार आनंद झाला, कारण घाबरले नसते तर मैदानात आले असते, युद्ध झालं असतं, आणि घाबरलेल्या व्यक्तीला पकडणं कुठं अवघड आहे, आपण सहज शिवाजी महाराजांना पकडू असा विचार करून खान स्वतःसोबत निवडक 12,000ची फौज घेऊन या जावली खोऱ्यात आला. त्या जावली खोऱ्यातून पुढे कोयना नदी वाहते, त्या नदीच्या काठावर खानाच्या फौजेचं वास्तव्य झालं, आणि 10 नोव्हेंबर 1659 म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1581 गुरुवारी मध्यानी म्हणजे दुपारी शिवाजी महाराजांची अफजल खानाची भेट निश्चित झाली. भेटीसाठी असं ठरलं की जो खान कोयना नदीच्या काठावर दरीमध्ये, त्याने खालून वर यायचं, आणि महाराज गडावर आहेत, त्यांनी गडावरून खाली जायचं. मध्यावरची जागा निवडली ती समोरची बघा, समोर लाईटचा पोल दिसतोय, त्याच्या बाजूला 2 थडगी पाहायला मिळतात. त्या जागेवर सुंदर शामियाना उभारला, आणि त्या शामियान्यात अफजल खान दाखल झाला. महाराज गडावरून निघाले. निघण्यापूर्वी संपूर्ण शरीरावर चिलखत, डोक्यावर जिरेटोप, अस्तनीमध्ये बिछवा, बोटांमध्ये वाघनखं असा पूर्ण पेहरावा केला आणि निघाले. पण पुन्हा विचार केला की कपटी खान इतक्या जवळ आलाय, इथं आलेल्या खानाने जर का गद्दारी केली, दगा दिला, तर हा किल्ला जिंकल्याशिवाय तो जाणार नाही. मग या किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी या गुहेमध्ये 40 मावळे लपवले, आणि नंतर महाराज खानाच्या भेटीसाठी खाली गेले. धिप्पाड खान शामियानात होता. इतिहासात या खानाचं वर्णन आहे की तो जर जेवायला बसला तर अख्खा बोकड खाईल, आपल्याला साधा वडापाव नाही. ताकद अशी आहे त्याची की लोखंडाची पहार धरली सहज वाकवून 4 चाकडा करेल, हत्तीला सहज मागे रेटत नाही. अफाट ताकद, धिप्पाड ध्येयष्टी, आणि 7.25 फूट उंची आहे त्याची. महाराजांची उंची कमी आहे, 5.25 फूट. महाराज ज्यावेळेस त्याच्या समोर गेले, खानाने केले या राजा भेटा आम्हाला. शिवाजी महाराज भेटीसाठी पुढे झाले, त्याची छातीच्या खाली लागले. ज्यावेळेस बघले त्याने महाराजांची मान आवळली आणि वरून कट्यारीने वार केला. पहिला वार केला, डोक्यात जिरेडोप होता, महाराज वाचले. खानने दुसरा वार केला, अंगात चिलखत होता, महाराज वाचले. पण चिलखतावरून कट्यार चालली, कर्र कर्र करत कुर्ता फाटला. महाराजांनी ओळखलं की खानाने गद्दारी केले. मग अस्तरीतला बिछवा काढला, खानाच्या पोटात खुपसला, आणि वाघनकांच्या साहाय्याने खानाचा पोटळा फाडला. तो त्या जागेवर पोटळा फाडताच खान तोबा तोबा दगा दगा करत ओरडत त्या शामियान्यातून बाहेर पळाला. एवढ्यात दानपट्टा फिरवत सय्यद बंडा म्हणजेच बडा सय्यद, जो अफजल खानाचा अंगरक्षक आहे, तो शिवाजी महाराजांना मारण्यासाठी धावून आला. दानपट्टा फिरवून तो शिवाजी महाराजांवर वार करणार हे पाहिलं जिवा मालेंनी. पाहता क्षणी उंच उडी घेतली आणि सय्यद बंडाचा हात वरचेवर तोडला. तिथेच सय्यद बंडा उभा चिरला. म्हण घडली, होता जिवा म्हणून ती म्हण त्या जागेवर घडली. त्या जागेवर आता 2 कबर आहेत. ज्या कबर, एक मोठी कबर अफजल खानाची आणि छोटी सय्यद बंडाची आहे. पण त्या कबर तुम्हाला तिथं जाऊन पाहता येणार नाही, कारण गव्हर्नमेंटचं तिथं प्रोजेक्ट चालू आहे, काम सुरू आहे, त्यामुळे तिथं कुणालाही जाऊ दिलं जात नाही. आता मी तुम्हाला सांगितलं गुहेत 40 मावळे लपवले होते. गुहा तर आपण जवळून पाहतोय. प्रश्न असा पडतो, अरे एवढ्या छोट्याशा गुहेत 40 मावळे कसे बसतील? तर हा जो डोंगर आहे सरळ पुढेपर्यंत होता, जी लाल गाडी लागली ना तिथपर्यंत असा डोंगर होता, आणि तिथून गुहा सुरू होत होती. म्हणजे आपण आता ज्या जागेत उभे आहोत त्या जागेमध्ये गुहा होती. पण नंतर ज्यावेळेस रस्ता आणि पायऱ्या बनवल्या त्यावेळेस हा डोंगर तोडला गेला आणि गुहा छोटी झाली. आता रस्ता पायऱ्या असल्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपल्याला किल्ल्यात इकडून जायचं आहे. पण पूर्वी रस्ता किंवा पायऱ्या नव्हत्या. पूर्वी जंगलातल्या पायवाटा असायच्या, ज्या पायवाटा पुढे कुठे जातात आजही आपल्याला कळत नाही. अगदी तसंच किल्ल्याचा दरवाजा बनवलाय. बाहेरून कुठूनही पहा किल्ल्याचा दरवाजा दिसून येत नाही. पाठीमागे 2 भिंतींच्या आत किल्ल्याचा दरवाजा आहे. आपण इतक्या जवळ उभे आहोत म्हणून 2 भिंतीमधलं अंतर दिसतंय आपल्याला. पण जर का थोडं लांबून तुम्ही पाहिलं तर त्या दोन्ही भिंती तुम्हाला एकच वाटतील, अंतरही दिसणार नाही. मग त्या 2 भिंतींच्या आत दडवलेला किल्ल्याचा दरवाजा नक्की कसा बनवलाय, त्या दरवाजाची रचना काय आहे याची माहिती घ्यायला आपण दरवाजामध्ये जाऊया. सर्वांनी दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. चला.